माप काम पडले तर अरे काय मला काय ठाव नाही भाई हा आणि असणारच की. अरे बाबा होमाचा दिस बी जवळ आलाय आणि मग आत्ता दिसतायसा वय. अरे होता कुठं दिसभर हा. अरे बघताय काय तोंडवर करून काय विचारतोय तुम्हासनी. अरे इथं एवढी कामं पडल्या ती दिसभर हुडकतोय तुम्हासनी आणि आत्ता दिसताय वय. अहो असं काय करतायसा काय अहो तुम्हीच तर आम्हा दोघांनी खाली गावामध्ये पाठवलं ना वा. मग आणि तवा जे गेलो होतो गावामध्ये ते आत्ता येतोय. होय काय एवढा वेळ लागतोय वय तवा. ओ तुम्ही असाय पाहिजे होतं मग कळलं असतं काय कामं असतात ती. तरी बरं आम्ही दोघं होतो म्हणून पटापट आटपली काम. हा वय वय उगा तोंडाची वाप करू नका. हा सांगा काय काय कामं झाली ती. हा सांगतो की न सांगाय काय झालं काय घाबरतो का काय तुम्हाला. सांग की मग. हा सांगतो ना. माधवी ताई तुलाच तेवढं कच्च्या माधवी ताई. अरे ये अरे त्या कोणासनी तर हुडकतायत म्हणजे देवीच काम असल. चला चला बघू काय आहे ते. चल अरे चला बिगी बिगी. चोडप्पा देवींचा एक महत्वाचा निरोप आहे. ते कार्य तात्काळ व्हायला हवं. अवयजी सांगा काय काम आहे. देवींनी सांगितलं आहे की त्या बानूला निरोप द्या. नाहीच नाही तिला निरोप द्या की उद्या सकाळच्या सुमारास गडाच्या मध्यावरती देवी तिला भेट देतील. काय देवी त्या जातील बाणाच नाही भेटे. होय आणि त्यासाठीच बानूने गडाच्या मध्यावर यावं असा देवींचा निरोप आहे. आणि हे कार्य त्वरित व्हायला हवं. येते मी. वय या. चला आता बाणाईसनी सांगावा लागेल. ऐका नाही हा गणोबा गणोबा. अरे गणोबा अरे येतो मी मला माप कमाय. अरे पर ऐक तरी. अरे आता राघोबा ए राघोबा कुठं निघालाय. मी आताच खाली जाऊन आलोय हो. माझ्या पायाचं तुकडं पडायला लागलंय. असू दे तुकडं पडू दे तुझ्या पायाचं. मी ऐकला नाही जायचो. चल माझ्या संकट. अरे चाल गो मान. म्हाळसा तू ही विश्रांती घे. सकाळी जायचंय ना तुला तिला भेटायला. मी येते नाहीतर देव इथे येते. देवा एक विचारू. जेव्हा श्री म्हाळसा देवी तुम्हाला गडावर आणण्यासाठी बाणाईच्या वाड्यात आल्या तेव्हा नेमकं काय घडलं. माधवा बानूने मला वचनातून मुक्त केले होते हे म्हाळसेला ठाऊक नव्हतं. म्हाळसेने तिच्या स्वतःवर जो काही संयम ठेवला होता तो संयम मात्र सुटला. पण बानूने मात्र ते निमूटपणे सहन केलं. ह्याचा अर्थ गडावर आता जो यज्ञ सोहळा होणार त्यावर ह्या घटनेचे पडसाद उमटणार तर. होय कदाचित. पण मी आता गडावर आलो आहे. देवा परंतु तुम्ही इथे नसताना श्री म्हाळसा देवींनी इथे कसे दिवस काढले असतील ह्याचा तरी विचार करा. तुम्ही बाणाईकडे होतात ह्याचा क्रोध त्यांच्या मनातून गेला नाही. तेव्हा मला असं वाटतं की आपण सावध राहावं नाहीतर यज्ञ सोहळ्यात विघ्न यायचे. माधवा मला देखील म्हाळसेची बाजू कळते. पण तिने हे सर्व काही सहन करणं हे तर अपरिहार्य आहे. येऊ का जी. गणोबा या.
गणोबा, तुमच्याकडे पाहून असं वाटतंय की काहीतरी महत्वाची वार्ता आहे. जी, देवीनी बानुबाईच्या वाड्यावर सांगावा धाडलाय. सकाळच्याला गडाच्या मध्यावर त्यातने भेटायला बोलावलंय. ह्याचा काय अर्थ लावायचा देवा? माधवा, हे जे काही घडत आहे हे तर विधी लिखित आहे. पण म्हाळसेचं ह्या क्षणी बानूला भेटणं हे मात्र अनपेक्षित आहे. गणोबा, या तुम्ही. देवा, मला वाटत नाही की श्री म्हाळसा देवी जे काही घडलं आहे ते सहजासहजी सोडून देतील. याचा अर्थ म्हाळसेचा बानूवर जो राग आहे त्या रागातूनच ही भेट घडणार आहे. परंतु देवा, जर ही भेट नाही झाली तर उत्तम होईल. माधवा, मी ह्या क्षणी म्हाळसेकडे जाऊन तिला हे सर्व काही थांबवण्यासाठी सांगतो. देवा, असं काही करू नका. हे सगळं करण्यामागे नेमकं काय कारण आहे ह्याचं उत्तर त्यांच्याकडे असेल. जर आपण त्यांना थांबवलं तर कदाचित परिस्थिती आणखीन बिकट होऊ शकते. मग माधवा, ह्या परिस्थितीत आपण काय करावं? देवा, पाहूया काय करायचं ते. सकाळपर्यंत काहीतरी मार्ग निघेल आणि ह्या भेटीची कारणही कळतील. अरे कोण हाय? इतक्या रातच्याला कोण दरवाजा वाजवत आहे रे? राम राम. तुम्ही हात या वेळेला काय काय झालं काय? आत येऊन सांगू का? या या या. काय झालं राघोबा? तुम्ही ह्या वेळेला गडाव काय झालं नाही ना? अहो नाही, हे सांगतील की तुम्हासनी. अहो मग सांगा जी, काय झालं? बानुबाईसनी बोलवा. आता ह्या वेळेला नाही म्हणजे काम काय आहे ते सांगा की. दिसभर काम करून दमली आहे बानू. नाही, आम्ही बी या वेळेला आलो नसतो, पण म्हाळसा देवीचा त्यांच्यासाठी सांगावा आहे आणि तो सांगावा आत्ताच द्यायला सांगितला आहे. अहो मग मला सांगा जी, काय सांगाव हाय ती मी देतो की. नाही, तसं काही नाही. बानूबाईसनी सांगावा द्यायचा आहे. तुम्ही नका काळजी करू. ये गंगे, जा बानूला घेऊन ये. काय झालं? काय सांगावा हाय म्हाळसाताईंचा? जी सकाळच्याला सूर्योदय उगवल तेव्हा देवीने तुम्हासनी भेटाया बोलवलं आहे. गडाच्या मध्यावर तुम्ही त्यासनी भेटा. बरं असं एकदम म्हणजे काय झालं हाय? ते आमासनी ठाव नाही. तेव्हा आम्ही निघतो. तुम्ही याल ना? मग काय सांगावं देवीसनी? म्हाळसाताईसनी तुम्ही सांगावा द्या. काम्या येईन त्यासनी भेटाया. देवीचा सांगावा होता म्हणून या वेळेला आलो बघा, नाहीतर आलो नसतो. तुम्ही त्यांचा सांगावाच द्यायला आला आहे ना? राहू दे. येतो जी. राज्यसभेत महायज्ञ आहे, तुला यावंच लागेल.
येईन म्या, पर हे समजत कशा पाय? तुला ते आल्यावर कळेलच. आता सांगा, नाहीतर म्या नाही यायची.